मनोज रांगे पाटलांची बातमी आहे। मनोज रांगे पाटील भांबेरीतून मुंबईकडे निघणार आहे। दुपारी 12 वाजता ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। मराठा आंदोलक भांबेरीमध्ये जमण्यास सुरुवात झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर भांबेरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मराठा समाजाने सकाळी 11:30 पर्यंत भांबेरी गावात यावं असं आवाहन मनोज रांगे पाटील यांनी केलं आहे। तर मनोज रांगे उपोषण करत सागर बंगल्यावर जाणार आहेत। फडणवीसांनी आपल्या विरोधामध्ये षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला होता। वर्षा काल खळबळजनक असा आरोप मनोज रांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला होता आणि यावेळेला एक आक्रमकता त्यांच्यामध्ये दिसून आली आणि त्यानंतर ते उपोषण स्थळावरून निघाले। चालतच मी पायी सागर बंगल्यावर जाणार मुंबईमधील असं त्यांनी आव्हान दिलं होतं आणि मला मारून टाका असं सुद्धा ते म्हणत होते। आणि त्याच अवस्थेमध्ये ते पुढे निघाले तेव्हा त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर कुठे गाडीमध्ये बसून ते पुढे निघालेले आहेत। भांबेरीमध्ये काल संध्याकाळी ते पोहोचलेले होते आणि त्यानंतर आज भांबेरीवरून पुढचा जो मार्ग आहे तिथून ते मुंबईच्या दिशेने प्रवास करणार आहेत। तर सकाळी 11:30 पर्यंत भांबेरी गावामध्ये मराठा समाजानं जमावं, इथं यावं असं आवाहन मनोज रांगे पाटील यांनी केलं आहे। याचाच अर्थ 12 वाजता जेव्हा दुपारी ते मुंबईच्या दिशेने कूच करतील तेव्हा त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा समाज असेल। अगदीच आपण हा परिसर निर्मनुष्य करा, कृपया करून घोषणाबाजी करू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा ही आपल्याला विनंती। तर ही थेट दृश्य आपण बघू शकतोय। वर्षा भांबेरी जालना इथे ही दृश्य आहेत। या ठिकाणी पोलीस या सर्वांना काही सूचना देताना दिसत आहेत। तर मराठा समाजातील आंदोलक इथं मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते। सकाळची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत, लाईव्ह दृश्य, एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य भांबेरी जिथे मनोज रांगे पाटील हे विसावलेले आहेत। काल संध्याकाळी ते तिथे पोहोचलेले होते आणि त्यानंतर आता मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाजातील जे कार्यकर्ते आहेत, आंदोलक आहेत ते जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। वर्षा आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघतोय। आपले प्रतिनिधी संतोष जाधव हे सुद्धा आपल्या सोबत जोडलेले आहेत। तिकडून प्रत्येक अपडेट त्यापर्यंत पोहोचवत आहेत। मनोज रांगे पाटील भांबेरीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत थोड्या वेळानंतर, पण त्याआधीच आज सकाळपासूनच भांबेरीमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजातील जे लोक आहेत ते जमायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता भांबेरीमध्ये अगदीच मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। यानंतर आपले प्रतिनिधी संतोष जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। संतोष, काय सांगाल? 12 वाजता मनोज रांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत, पण त्याआधीच मराठा समाजातील लोकांनी इथं गर्दी करायला सुरुवात केल्याचं दिसतंय। संचारबंदीचे आदेश लागू केलेले आहेत, मात्र या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत। कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पोलिसांना जुमानत नाही आहे। स्वतः मनोज रांगे पाटील आलेले, तर आता या ठिकाणी मनोज रांगे पाटील काय बोलणार हे देखील पाहणे तुमचं। थोडं खाली खांबे साहेबाला बोलव। खांबे साहेब संचारबंदीचा आदेश थोडं मागे सर अरे थांबा रे, ऐकायला आलंय। शांत बसा म्हणतो। पुकारलेला आता ऐकायला आलंय म्हणून आलोय। आम्हाला 11 वाजता निघायचं, काय अडचण? आता संचारबंदीचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेश निर्गमित केले, त्यानुसार आपण लोकांना आवाहन केले की त्या आदेशाचं पालन करा, हेच आवाहन केले आपण ऐकले। काय झालंय पण संचारबंदीला एवढं तर सांगा ना। आम्ही पुढं तुम्हाला तर कालच सांगितलं आम्ही पोलिसांना नाही, आम्ही त्याच्याकडे बघणार आहे। पोलिसांना तर काही अडचणच नाही आम्हाला, पण कळणं सुद्धा गरजेचं आहे। काय कारण एवढं संचारबंदी राज्यात का जालना जिल्ह्यात? जालना अंबड तालुक्यामध्ये, राज्यात बोला ना, अंबड तालुक्यात
मिनिट द्या ना, मग जाऊ द्यायचं नाही, दुसरं काय मिनिट द्या. त्यातला अर्थ तेच आहे, जाऊ द्यायचं. अंबड तालुक्यात लागले म्हणजे आणि ते दुसरे लोक पण उचलले. पण आता तुम्ही म्हणला तुम्हाला मी वरिष्ठाला विचारतो, इकडे अलीकडे एक मिनिट. मग आता देवेंद्र फडणवीसला याच्या आडून लपायचंय का? हो एक मिनिट वेळ द्या ना मला थोडासा. एक मिनिट आता इकडे येऊ दे ना, मी माझी फ्रेम खराब करू. मागून या. आपण काय करू, एक 2 घंट्यांनी विचार करू, एका जागेवर शांत बसा. पोलिसांना कोणी त्रास द्यायचा नाही, कोणीच ते बी एका जागेवर बसा. उगा हो दिली घोषणा देऊन हे करू नका, घोषणा देऊन शांत बसा. काय निर्णय घ्यायचा घेऊ. आता जर याला त्याने रात्री बंदूक टाकली होती त्याच्या फेसबुकला, त्या देवेंद्र फडणवीस एकदम होता तर थांबवायचं आणि येऊ द्यायचं ना. मग आम्ही का थांबलो, आमच्या लोकांना मला उभे राहत येत नाही. आणखी उपोषण आहे देवेंद्र फडणवीस सुरू केलंय मला उपोषण. त्याच्यामुळं हे प्रयोग रात्रीच होणार होता, हे प्रयोग तो रात्रीच करणार आहोत. शेवटी मराठ्याचा डाव सक्सेस झाला, मराठ्यांनी त्याला यशस्वी होऊ दिलं. हे रात्रीच होणार होतं. हा, हे रात्रीच होणार होतं आणि थोडं पुढे गेल्यावर होणार होतं. परंतु महिला होत्या रात्री आणि सगळ्या पायी होत्या, त्याच्यामुळं खूप त्रास झाला असता. म्हणून आपल्याला सकाळी निघणं खूप गरजेचं होतं आणि कोणाकडेच काही साहित्य नव्हतं. त्याच्यामुळे फक्त एक विनंती आहे सगळ्याला, पोलिसांना त्रास देऊ नका. आपल्याला माहिती आहे त्याच्यात दम नाही, ते पोलिस चाडून करणार आहे. एक आपण 1 ते 2 घंट्यात सगळा निर्णय. तीर्थपुरीमध्ये बस घटना घडतायत, त्यांना काय आव्हान करा? काल सुद्धा सांगितलं, आजच नाही, काल तर रागात होतो तरी सांगितलं आणि आताही सांगतो, मी बघणार त्याच्याकडे. तुम्ही शांत राहा, सगळ्यांनी शांततेत आपण आपले धरणे आंदोलन चालू द्या. पाटील साहेब, तुमचे काही सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते. त्यानंतर तीर्थपुरीमध्ये बस जाळण्यात आली. नाही, हे तेच करणार आणि तेच दाखवणार. त्याच्यात किती दम होता आम्हाला माहित होतं, ते हेच करणार आहे. पण त्याला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यावाच लागणार. संचारबंदी काय लावली आणि तू काय केलं, तुला सगळ्या सोयरींची अंमलबजावणी द्यावी लागणार आहे. नसता याचा परिणाम नुसता मराठ्यातच नाही तर सगळ्या जाती धर्मात जाणार. आणि तुझ्याविषयी आणखीन एवढा प्रचंड मोठा एक नाराजीचा लाट उचलणार आहे तुझ्या विरोधात. तुला इथं एवढा पश्चाताप येणार. तू एकतर आजची आज, आता पहिलेच कॅबिनेट होणार आहे अधिवेशनाच्या अगोदर, तू एकतर आजची आज सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कर. कारण कलेक्टर महोदय तुझ्याशिवाय काढूच शकत नाही, संचारबंदीचा आदेश काढूच शकत नाही. आणि मराठ्यांनी सुद्धा आता ही शहाणपणाची भूमिका घ्यावी लागणार आहे. आपल्याला सुद्धा आपल्याला विचार करून आता पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे. त्याचा रात्रीचा डाव मोडला, त्याचा इथून पाठीमागचाही मोडला. आता इथून पुढे आपल्याला डाव मोडीतच चालू नाही. आपण सगळ्यांनी फक्त व्यवस्थित एक विचारानं आपल्याला काहीतरी करावं लागणार याच्यावरती. संचारबंदी साहेब आहे का? साहेब आहेत का? किती काय आजच्या दिवसाची एका कधी पुढील आदेश हा नाही कधी पर्यंत उठविणार का? मग आम्ही कवा जायचं पुढे? तांबे साहेबाला थोडा आवाज द्या. आम्हाला रात्रीच कळालं होतं हे पुढे गेल्याच्या नंतर करणार आहे. रात्री आंधळ होता, महिला होत्या आणि छत्रपती शिवरायांचं राज्य चालकांनी रात्री त्याला महिलेवर हात उचलायचा नसतो, लक्षात असू दे. आणि राज्यकर्त्याला हे शोभत सुद्धा नाही असलं वागणूक. हे रात्री त्याला त्या चोंडळ्याजवळ बघितलं असत्या 350 गाड्या होत्या, 350, एक अर्धी नाही. तुम्ही शूट बी केल्या असत्या रात्री त्या. आणि जर तिथं महिलांवरती काही त्यांना खर्चटलं असतं तर हे राज्य पेटलं असतं.
आणखी ना देवेंद्र फडणवीस शान होय, मला रात्री राज्य पेटून द्यायचं नव्हतं. तू 100% रात्री महिलांवरती हात उचलायला लावणार होता. हा. पण मी आंदोलन चालवतोय, उगाच यशस्वी झालो नाही. तुझे डाव ओळखून आहे मी, तुझ्या किती दम येईन काय आहे. आता पुढं कळेल. दिवसभरासाठी आहे का पुढील आदेशापर्यंत नाही, मग आता आम्ही पुढे जायचं का नाही? बरं. आपल्या गाड्या पाठीमागे येणं 500 थांबून ठेवल्या जातात. अरे यांचा दोष आहे का? यांचा दोष आहे का? ते भ्यायला लागलं. त्यांचं काय, हे उद्या आपल्यातले ते आपल्या पंक्तीत जेवलेत रात्री. कलेक्टर सुद्धा काढू शकत नाही. हा, कधी काळी खरं मानायचं. किंवा देवेंद्र फडणवीसच्या जर तो म्हणला नाही तर खरंच कलेक्टर करेन का? तो दम येतो तुम्हाला नाही, मला सागर बंगल्यावर ये. तुला जातीवर आव्हान केलं तर मी खानदानी मराठ्याचा आहे, तू बामणाचा असला तरी येऊन दे. अरे दम लागतो. घरात बसून मराठ्याच्या जीवावर मोठा झाला आतापर्यंत. आता दाखवतो की सत्ता कशी आणतो ते. थांबा, आम्ही 1 घंट्यात विचार करतो, सांगतो. तो रात्रीच करणार होता हे. टप्पा काय मारतो. आणि जनता आदर कावा करते, लक्षात ठेव. काम केल्यावर तवा शिवाय देत नसते. असले धंदे बंद कर. आता संचारबंदीचं कायला पुढे कसं बाहेर म्हणजे गावात बी नाही मुवमेंट नाही करता येणार. हा, अच्छा, मुवमेंट नाही करता. मग त्याचं ऐकू ना आम्ही. आता तुमचं ऐकू ना, थोडं बळ करतो ना आम्ही चर्चा. त्याला बघतो, पण त्याला सुट्टी नाही साहेब. ते आता तुम्हाला सांगून काय उपयोग नाही. तुमचं काय, तुम्ही बिचारे ड्युटी करताय, तुम्ही आमच्यातलेच. आपल्याला विचार करायला लागेल पोराव. ज्या वेळेस मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळेस ते असं हसत होता, समजा नाही का ते. त्याचा आणखीन एक आठवा तुम्ही, ज्या दिवशी आपण अर्ज केला आझाद मैदानचा, या दिवशी पत्रकार बांधवांनी त्याला प्रश्न विचारला होता, आझाद मैदानला परवानगी मागितली. ते म्हणला माहित नाही, प्रक्रिया असती. त्याची बघा सहज बोलणे. त्याने रात्री सहज नेले. त्याला वाटलं होतं हे रात्रीच होईल. त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. त्याला तर हरवायचंच. सगळे सोयरीचे घ्यायचे. ते विचारपूर्वक सहज करतो. आपण विचारपूर्वक सहज करू. पुरा राज्य सहज देशात त्याला अडचणीत आणायचं. खरंच आपण मराठी विचारपूर्वक. मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका म्हणून. एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका म्हणून. नाही, अंत त्यांनी जनतेचा बघून आहे. सहनशीलतेचा अंत त्यांनी सुद्धा सहनशीलतेचा जनतेचा बघून आहे. तुम्ही काय करणार? संचारबंदी लावणार, लोकांना अडवणार. आणि काय मर्दानगी याच्यात सरकार चालवण्यात? याच्यात काय मर्दानगी आहे सरकार चालवण्यात? जनतेचं किती दिवस आधी सुद्धा कोणी काढली? मुख्यमंत्री साहेब. अंत कोण बघतय? तुम्ही. आता संचारबंदी लावणार तुम्ही आणि लोकांना जिकडे तिकडे थांबवणार. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती आहे, चला शांत राहा. शांततेत निर्णय घ्यायचा, पण सगळ्या सोयऱ्यांची द्यायची. मराठ्यांचं एकही पोरग अडचणीत येता कामा नाही. आपण अंतरवालीत बैठक घेऊ. तुम्हाला भेटायला यायला दादा, त्यांना ब्रॅकेट काढून सर येऊ द्या ना म्हणा त्यांना. आपण अंतरवालीत बैठक घेऊ. आपला माणूस एकही अडचणीत येता कामा नाही. एकही अडचणीत येता कामा नाही. HR पूरक पुन्हा एक डाव टाकू. दादा, पण मग आता तुम्ही म्हणजे आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेले 4 सहकाऱ्यांना, त्यानंतर तीर्थपुरी बस पेटवण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या घटना होण्याची शक्यता वर्तवल्या जाते. नाही, आपलं पहिल्यापासून आहे, आज नाही 6 महिन्यापासून आहे. सगळ्यांनी शांत राहायचं. दादा, पण मग आता यापुढची नक्की भूमिका आपली काय असणार आहे? आपण आता बैठकीसाठी इथेच अंतरवालीमध्ये थांबणार आहात का? मुंबईच्या दिशेने कारण संचारबंदी आता बघायला लागेल ना. अरे यांच्या हाताला नाही लागायचं मराठ्यांनी. एक बी माणूस वयाला जाता कामा नाही. पूर्वी होतं ते छत्रपती शिवराय म्हणायचे, माझा एक बी माणूस कामी नाही आला पाहिजे. तोच उद्या, आज जर तो कामी नाही आला तर तोच उद्या गड किल्ले जिंकून दाखवील. कधी माग सारखा कधी पुढे जावं. पुढं आपल्याला जाणून बुजून देवेंद्र फडणवीसने संकट उभा केलेला असताना आपण पुढे जाणं म्हणजे माझा हेकेखोरपणा आहे. एकही माणूस कामी नाही आला पाहिजे. एकही. म्हणजे आपण आणखीन डाव गनिमी कावा करू. आता भांबेरीतून आंतरवालीला जाणार.
बघतो ना, विचारतो ना. थोडस तुम्ही जर एका बाजू झाले तर मला खाली बसा बरं, आपल्या तुमचे तोंड दिसते मला आणि मला बोलता येईल. मागच्याचं काही दिसत नाही. माणसं इकडून तर मनोज जरांगे पाटील भांबेरीमधून बोलतायत आणि त्यांनी आता 2 तासामध्ये याविषयी निर्णय घेणार असल्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे 2 तासामध्ये नेमका काय निर्णय घेणार जरांगे पाटील असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण जालन्यामध्ये संचारबंदी लागू आहे, पण आपण एकही जण त्यांच्या हाती लागायचं नाही असंही जरांगे पाटील बोलतायत. त्यामुळे जरांगे पाटलांची आता पुढची रणनीती नेमकी काय असेल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर जरांगे पाटील हे मीडियाशी संवाद साधतायत आणि यामध्ये त्यांनी 2 तासामध्ये निर्णय घेणार असल्याचं सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. भांबेरीमध्ये जरांगे पाटील पोहोचलेले आहेत. मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव सुद्धा पोहोचताना दिसून येत आहेत. अगदीच अंमलबजावणी केली नाही तर पश्चाताप भोगावा लागेल असं खरं तर जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. तर मुंबईला त्यांना आम्हाला मुंबईला येऊ द्यायचं नाहीये असं देखील जरांगेंनी म्हटलंय. असं हे कसे तसे कोण असं करत असं हा बरोबर नाही, असं करू लागले. खांदे साहेब आवाज द्या एकदा खांदे साहेब आवाज द्या. खांदे साहेब आवाज द्या ना. दिलाय गेलाय. विनोद एकदा माझ्याकडे अंदर हात तुम्हाला सोपं पडतंय. ट्राय पण मागून एसपी साहेब येते एसपी साहेब पण येते वर करा थोडा आता मग शेवटचा तुमचा निर्णय म्हणजे आम्ही काय केलं पाहिजे म्हणजे आम्हाला समोर चर्चेला घ्यायला. मला तर काही झालंच नाही. माझं झालं एक प्रश्न समजा आता जनतेबद्दल सहकार्य म्हणून काय आम्ही आमच्या काय भूमिकेत नाही दवाखान्यात मला काय झालंच नाही. पण हे आता लोक सगळे वापस पाठवायचे सगळे आणि आम्ही मुंबईला केव्हा जायचं. आपण काय करा बरं का, पोलिसांचा आणि कायद्याचा मान सन्मान म्हणून त्याचा जाऊ द्या. सगळ्या राज्यात शांत राहायचं. सगळ्या राज्यात शांत शांत. आपण आता आंतरवालीत जाऊ 10-15 मिनिटं तिथं बसू. तिथं एक निर्णय घेऊ आणि खांबे साहेबांशी चर्चा करू. आंतरवालीतच काय जो निर्णय ठरवायचा ते ठरवू. फक्त मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून माझं पहिल्यापासून 6 महिन्यापासूनचा विषय सगळ्यांनी शांत राहायचं. शांत राहायचं. एकही माणूस खरचटला नाही पाहिजे. आपल्या सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आपण घेऊच आणि आरक्षण कसं देत नाही तेही बघू. त्याचा काही अडचण नाही. पण मराठ्यावर किती अन्याय केला जातो याच्यासाठी सावध आहे. आता आपण काय करू, खांबे साहेब आलते ना. आहे ना पाटील मग असं म्हणायचं की तूर्त मुंबईचं तुम्ही स्थगित केलं. आणखी नाही पण काही परिस्थिती बघून शहाणी भूमिका ती घ्यावा लागते. हट्टेवादी भूमिका घेऊन
लोक अडचणीत नाही आणायचे, कारण हे लोक लय विचित्र आहेत, एकदा कामाला लागल्या. त्यामुळे शांतता ठेवणं होते ना खांबे साहेब. एसआरकेच्या मोठ्या प्रमाणात तुकडे मागवले तिथं सगळ्या रस्त्यावरती. हा मग आता ते अडवून आहे ना, दम लागतो ना त्याला. स्वागत हे म्हणे याच्यावर सागर बांगल्यावर, हे स्वागत होय. रात्री करणार होता साहेब, तो रात्री करणार होता. त्याच्यापेक्षा 10 फूट हुशारी मी, तो फक्त गृहमंत्री झालेला आहे. आता असं करावं असं आम्ही ठरवलंय की मोबाईल घेतात थोडा खाली. एक मिनिट. तर यांना सगळ्याला आंतरवालीत घेतो, यांना सगळ्या समजून सांगतो, यांना सगळ्यांना गाड्या घेऊन, कारण जी परिस्थिती असेल त्यावेळेस कायद्याचा सन्मान कसा करायचा, काय करायचं आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. सगळ्या शहरीची अंमलबजावणी घेऊ आणि तिथून व्यवस्थित यांना सगळ्याला तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या घरी जायचं सांगतो. मला असं वाटतं त्यांना आपण आवाहन करावं, त्यांच्या गाडी बरं तुम्ही म्हणता तसं बस का ते बी सांगतो. आणि हा बैठक संचारबंदीत कशी घेता येणार मग उठन ना ती, उठन ना ती का उठणार नाही का? कायद्यात सन्मान करायचं म्हणजे उठणच ना. त्याला महाराष्ट्रात राहायचंय, आपल्याला राहायचंय, ते बी कुठे जाणार नाही ना. पण तू चूक केली, तू चूक केली. तुम्हाला सागर बंगल्यावर आमंत्रण दिलेलं आहे, स्वागत करतो ये म्हणून, आणि दार लावून घेतले. आणि ते पोलीस बांधव तुझे नाही येत, त्यांना ठेव. यांना विनाकारण विठीस धरून कायद्याचे तो हे करायला लागला. हे सगळ्या जनतेचे आहेत. संचारबंदी उठव बघ, मुंबईला येतो पण. आणि ते लोक सोडून दे लवकर, ते आमचे धरलेले आहेत ना, ते लोक लवकर सोडून द्यायचे सांग. तुला ही विनंती, आता सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या गाड्यात बसा आणि तिकडे चला. दुसरं तुमच्यासाठी आला पाहिजेच तर तिथं सलाईन लावतो, फक्त तुमच्या शब्दाखातर. बाकीचं मग मी ऐकणार नाही. म्हणजे एक सन्मान करायचा म्हणून तोडल्या होत्या मी तिथं सलाईन लावतो, त्याच व्यासपीठावरती तुमच्या शब्दात मान ठेवून पोराव शांततेत माघारी जा. संचारबंदी उठली लगेच अंतरवाली. पाटील साहेब, संचारबंदी फक्त मराठा आंदोलनासाठीच आहे की राजकीय कार्यक्रम पण बंद असतील त्यांचे? हो साहेब, ते तुम्हाला काय माहित मग साहेब. सगळ्या नागरिकांसाठी मंत्री नागरिकांसाठी मीटिंग चालू आहे भारतीय जनता पार्टी पुढं सगळीकडे चालू आहे. मग रद्द होत्या ना. कारण परवा बीडमध्ये जो रस्ता रोको झाला होता त्यावेळेस संचारबंदी म्हणून सगळ्यांना हटवण्यात आलं. पण त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या 2 बैठका झाल्या, एक चिंतरवणी या ठिकाणी झाली, दुसरी निमगाव ठिकाणी झाली आणि तिसरी आष्टीला झाली. आणि बीडमध्ये संचारबंदी होती त्यावेळेस. ती जाणून बुजून अन्याय आहे मराठ्यावरती. त्याला तुला वाटत असेल संचारबंदी लावली म्हणजे सुट्टी आहे, सुट्टी नाही. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय. आणि दुसरं सांगतो, आणखीन लाट उसळू नको नाराजीची. जरा शान जर आजच्या झाला तर बरं होईल. लाट उसळू नको ही माझी विनंती आहे पुन्हा एकदा. आणि शेवटचं सांगतो तुला, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून विनंती आहे, तू लाट उसळू नको. हे जड जाईल. आज इथं तुम्ही रात्रीच हे करणार होतात, आता सगळी चर्चा झाली. आम्ही त्यांचा मान सन्मान केलेला आहे पोलिसांचा. सगळ्या बांधवांना विनंती आहे, गाड्या सुरू करा, शांततेत घरी जा. तुम्हाला कोणी पोलीस अडवणार नाही, ही जबाबदारी मी घेतो. आणि साहेब यांना अरे मग ते चाललो मी ठेप्याला, या अवस्थेला आहेत ना खांबे साहेब, तिथं मला सलाईन लावा. हा बरं चला चला, ते सगळे शांततेत जा. एकानेही शब्द मोडायचा नाही, एकाने सुद्धा. पोलिसांनाही त्रास द्यायचा नाही. सरकार असं म्हणतंय की 6 लाख हरकती ज्या आहेत त्या अध्यादेशावरती आलेल्या आहेत आणि त्याची प्रत्येक हरकतीची जी काही कारवाई आहे ती पूर्ण करावी लागते आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याला वेळ लागेल असं सरकार म्हणतंय. सांगा ना मला किती लागत, सांगायला पाहिजे का नाही. साधारणपणे 6 महिन्यापर्यंतचा कालावधी 6 लाख हरकतींसाठी लागू शकतो असा एक अंदाज व्यक्त केला. 1 वर्ष घेता का? 1 वर्ष घेऊ आम्ही विचार करू. मराठा समाजाला बोलून घेऊन पुन्हा एकदा बैठक घेऊ, पुन्हा एकदा लढायला सज्ज होऊ. छत्रपती शिवराय सांगायचे, मावळा कामी नाही आला पाहिजे. कामी येण्याचं काही दिवस दिसत असले पुढं एका मिनिटात माग सरका, कारण तोच मावळा
पुढे किल्ला जिंकून देईल आणि अन्यायाविरुद्ध लढत. आज का आम्ही येऊ देऊ नका. प्रोसेस अशी आहे की ती जी प्रक्रिया दिलेली आहे कायद्यानुसार अध्यादेशावरती गाडी अंमलबजावणी करण्यासाठी, गाडी वळून लावून तर तेवढा वेळ जो सरकारला द्यावा लागणार आहे तर तेवढा देणार आहात का तुम्ही? त्याच्याबद्दल एक घंटाही नाही. आता तर नाही. आता शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसनी शान व्हायचं, लाट उसळायच्या आत ते थांबवायचं. आणि मी आंदोलन चालवताना शहाणपणाने चालविलं तर ठिकाण छत्रपती शिवरायांचा विचार सांगतो. पुन्हा तेच सांगतो, मावळा कामी आला नाही पाहिजे. आणि रात्री यांना मावळा कामी आणायचा होता. त्यांनी 350 गाड्या आणून लावून ठेवल्या होत्या पुढं. आणि अंधारात माता मावल्या संघ होत्या. मूर्ख ठरलो असतो मी रात्री. मूर्ख माता मावल्या पुढे घेऊन जाणं. कारण रात्री काय करणार होते ते तुम्हालाही चांगलं कळतं. त्यामुळं आपण एक बी मावळा कामी जर नाही येऊ दिला छत्रपती सांगायचे तर तोच मावळा उद्याच्याला विजयाचा गुलाल उधळून दाखवेल. पोरांनो, हारायचं नाही, खचायचं सुद्धा नाही. उलट आपण एक लढाई जिंकलोच म्हणायचं आज. हो, त्यांनी सागर बंगल्यावर आमंत्रण दिलं तर त्याला आडवं करायला लागलं सगळ्याला. आज जिंकलो, तो हारला. आता फक्त सगळ्या अंतरवालीकडे चला आणि सगळ्यांनी शांततेत आपण आपल्या गावाकडे जा. संचारबंदी आहे ना, काही शब्द पाळा. पुन्हा आता आपण जिंकलो, पुन्हा सगळ्या शहरांचा आपणच जिंकू. आपल्या लोकांना त्रास होता कामा नये. लक्षात ठेवा मी काय बोलतोय. त्याच्यामुळे अंतरवाली लेण्यापेक्षा ज्याच्या इकडे तोंडाच्या गाड्या असत्या त्यांनी इकडेच जा. बर, अंतरवाली चला. खांबे साहेबाला आवाज द्या ना. अरे नाही करत, एवढं सोपं नाही मग. एवढं सोपं नाही मग. दादा फटका करणं आमचं एवढं सोपं नाही मग. बाकीचं मी बोलायला ना, बोलायला तू एकटा बोलशील. बाकीचे मी पोरच आहेत ना. अरे बाळा भाऊ, तुला कळत मी काय बोलतो. तू एकटा छान असशील, आम्हाला बी कळतंय काय करायचंय काय नाही करायचं. तांबे साहेब आलते ना. हा ना, गाडी आणली का? गाडीची गाडी घ्यायची रे क्रेटा. समजून सांगतो तुमच्या समक्ष एकदा. ॲम्ब्युलन्स राहून सांग, पण नाही माझ्याच गाडीत आलो मी. माझ्याच गाडीत ते होतं 98. नाही गाडीत चालतो तुम्ही, माझ्या गाडीत चला. हा, माझं हत्यार आहे ना. असं कसं समाज आहे ना राव तुमचं. मग सगळंच ऐकलं म्हणल्यावर, तुमच्या शब्दाला मान दिला म्हणल्यावर नाही कसं नेलं तर तुम्हीच नेलंय ना. तिथं सलन तेच डॉक्टर लावणार आहे ना, दुसरा कोण लावणार. मला समजून सांगता येईल तिथं आणखीन माईक मधून, म्हणजे तुमचं काम हलकं होईल आणि माझं सुद्धा होईल. कारण मला राज्याचं आंदोलन चालवायचंय आणि त्याला मोडायचं. ते तुम्हाला नाही म्हणणार आम्ही. तुम्ही तुमचं काम करताय. पुन्हा सांगतो एकदा, पोलिसांना दोष देऊन पोलिसांना नाही बोलायचं. त्याला आपण हरिलय, त्याला आणखीन आता रात्रभर झोप नाही येणार. यांनी आपल्या हरिलय म्हणून, कारण त्याने दारं बंद केले. त्यामुळं काय असेल ते त्याच्याकडे, इकडे नाही. लगेच निघणार हा चला ना, चला. ही गाडी कोणाची? आपली जी. चला साहेब, फ्रेम बंद करायचं नाही, हे सोडून द्या फक्त, हा सोडून द्या. तर ही ताजी दृश्य आपण बघू शकतोय. भांबेरी मधून मनोज रांगे पाटील लाईव्ह बोलत होते. आता ते पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत. अंतरवाली सराटी जिथं काल उपोषणादरम्यान ते निघालेले होते मुंबईकडे जाण्यासाठी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे जाण्यासाठी. आणि आता पुन्हा एकदा ते अंतरवाली सराटीकडे परत जाताना दिसत आहेत. तिथं आपण निर्णय घेऊ असं ते म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे आता मनोज रांगे पाटील नेमका काय निर्णय घेणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर सर्वच मराठा बांधवांसोबत आपण अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा जाणार, तिथं चर्चा करणार आणि त्यानंतर पुढील निर्णय घेऊ असं ते म्हणतात. दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि त्यामुळेच आपण आता सगळ्यांसोबत बसून निर्णय घेऊ, बोलून निर्णय घेऊ असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे.